मनोज जरांगे पाटलांनी काल राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर जे आरोप केले आहेत ते हास्यास्पद आहे, निराशेमधून केलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतक्या खालच्या लेवलचे आहेत। ही महाराष्ट्राची सामाजिक आणि राजकीय संस्कृती नाही। त्यामुळे शासन म्हणून आणि भारतीय जनता पार्टी म्हणून मी त्याचा निषेध करतो। 1960 साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली। साधारणतः 67 पासून 8 वेगवेगळी मागास जाती ठरवण्यासाठी कमिशन्स नेमली गेली। कालेलकर कमिशन पासून ते आताच्या शुक्रे कमिशन पर्यंत। त्या 67 पासून मराठा समाजाने अनेक वेळेला आंदोलनं केली की आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे। श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये आरक्षण होतं, मध्ये कुठे गेलं, आम्हाला द्या, आम्हाला द्या, आम्हाला द्या। 4 अमराठा मुख्यमंत्री सोडले 60 पासून 2024 पर्यंत, तर सगळे मराठा मुख्यमंत्री झाले। कोणीही मराठा समाजाला आरक्षण सोडाच, पण आरक्षण मिळेपर्यंत सुविधा पण नाही दिल्या। स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी ज्यावेळेला स्वतःवर गोळी मारून आत्महत्या केली त्यानंतर त्यांच्या नावाने एक महामंडळ झालं, पण पुरेसा निधी कधीच दिला नाही। उलट 2014 साली माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर केवळ मराठा नाही तर समाजाच्या सगळ्या जातींना, धर्मांना, भाषांना त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला। जे अण्णासाहेब पाटील महामंडळ हे अडगळीत पडलं होतं, निधी नव्हता, त्याला वाटेल तेवढा निधी दिला। एक योजना जरी स्वर्गीय अण्णासाहेब पाटील महामंडळाची सांगायची झाली की सुरुवातीला 10 लाख आणि आता 15 लाख मराठा तरुण तरुणींना व्यवसायासाठी विना व्याज देणे। आतापर्यंत 2014 पासून आतापर्यंत 78,000 तरुण तरुणींनी सुरुवातीला 10 लाख आणि नव्याने 15 लाख रुपये विना व्याज घेतले। त्या 78,000 तरुण तरुणींना बँकेतून मिळालेलं कर्ज 5,500 कोटीचं आहे। त्यावर जे व्याज सरकार भरतं ते 550 कोटीचं आहे। 78,000 तरुण तरुणींनी व्यवसाय सुरू केला, त्या 10 जणांना जरी नोकऱ्या दिल्या असतील तर त्या नोकऱ्या 7,80,000 म्हणजे 8 लाख ते 10 लाखापर्यंत आहेत। ज्या सारथीच्या नावाने हे द्या ते द्या अशा तुम्ही मागणी करता, ती सारथीची कल्पनाच मान्य देवेंद्रजींची आहे। ज्या सारथीच्या माध्यमातून PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांना 5 वर्षासाठी दरमहा 40,000 रुपये फेलोशिप दिली गेली, म्हणजे किती होते तर 1248 4,80,000 मल्टिप्लाय बाय 5 म्हणजे 25 लाख होते। ती सारथी ही कल्पनाच देवेंद्रजींची। मग सारथीच्या माध्यमातून MPSCच्या परीक्षांसाठी बसणाऱ्यांना क्लासेसची फी सारथीने भरणे, UPSCची भरणे, बँक परीक्षा भरणे, रेल्वे परीक्षा भरणे, वसतिगृह, प्रत्येक जिल्ह्याला वसतिगृह। त्यांनी घोषणाच केली की मराठा समाजाला आरक्षण द्यायला मी बांधील आहे, तोपर्यंत जे ओबीसीना ते मराठा आणि जे ओबीसीना ते प्रत्येक गोष्ट त्यांनी मराठ्यांना दिली। 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या, ओबीसी नसणाऱ्या मराठा समाजातल्या तरुण तरुणींची निम्मी फी मेडिकल इंजिनिअरिंग आणि डीम युनिव्हर्सिटी सहित मान्य देवेंद्रजींनी मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सरकारने भरली। ओबीसीला हॉस्टेल आहेत तर मराठा समाजाला हॉस्टेल आहेत। ओबीसीला हॉस्टेल मिळालं नाही तर बाहेर राहण्यासाठी दरमहा पैसे आहेत, मराठा समाजाच्या मुलांसाठी आहेत, जे आता दरमहा मुंबईसारख्या शहरात दरमहा 6,000 मल्टिप्लाय बाय 10 मंथ्स म्हणजे 60,000 मिळतात। आणि तालुका केंद्रामध्ये दरमहा 3800 मल्टिप्लाय बाय 10 म्हणजे 38,000 मिळतात, की जेणेकरून हॉस्टेल नाही मिळालं तर तुम्ही 4 जणांनी रूम घेऊन राहा, मेस लावा। अशा त्याच्या फीचा निम्मा भाग बेअर करण्यापासून, त्याच्या वसतिगृहाची व्यवस्था करण्यापासून, वसतिगृह नाही मिळालं तर त्याला अशा प्रकारचं वेगळं अनुदान देण्यापासून
ते MPSC, UPSC, PhD अशा सगळ्यामध्ये त्याची फी भरण्यापासून, त्याला प्रोत्साहन अनुदान देण्यापासून, त्याला फेलोशिप देण्यापासून, विदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्याला पर इयर 30 लाख म्हणजे 5 वर्षाचे 1.5 कोटी देण्यापासून मोठी यादी आहे. संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. मराठा समाजाला तर माहितीच आहे, माहितीच आहे, कारण मराठा समाजातले हजारो तरुण तरुणी याचा फायदा घेत आहेत. म्हणजे नुसती निम्मी फी जर म्हटली तर महाराष्ट्रामध्ये टोटल कॉलेज गोईंग विद्यार्थ्यांची संख्या ही 45 लाख आहे. या 45 लाख विद्यार्थ्यांची निम्मी 45 लाख विद्यार्थ्यांपैकी शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, OBC असे वजा केले ही संख्या समजा 45 लाखापैकी 25 लाख आहे. तर 20 लाख विद्यार्थ्यांच्या मधल्या किमान 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या 15 लाख विद्यार्थ्यांची निम्मी फी सरकार भरते. ही जवळजवळ 3200 कोटी आहे. आणि त्यामुळे सगळ्या प्रकारच्या सुविधा देता देता आरक्षण पण दिलं. आधी काय घोषणा केली की मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत जे OBCला ते मराठ्यांना दिलं, आरक्षण पण दिलं. नारायण राणे कमिटीने म्हणजेच काँग्रेसने आरक्षण देतानाच हे कोर्टात टिकणार नाही असं दिलं, कारण घटनेची तरतूद अशी आहे की मागास आयोगाची नेमणूक झाल्याशिवाय, मागास आयोगाने ती जात मागास आहे म्हटल्याशिवाय आरक्षण देता येत नाही. आणि मागास आयोग नेमलाच नाही. ज्येष्ठ मंत्री नारायण राणेंच्या अध्यक्षतेखाली कमिटी आपण केली, 6 महिन्यात आरक्षण उडालं. देवेंद्रजीने मागास आयोगाची नियुक्ती केली. चेअरमन पासून सेक्रेटरी पासून सगळे सदस्य भरले, सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आणि तो अहवाल मराठा समाज मागास आल्यानंतर आरक्षण दिलं, जे हायकोर्टात टिकवलं. ते मुख्यमंत्री असेपर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये गेलेल्या केसमध्ये स्टे मिळू दिला नाही. शेवटी स्टे कधी मिळाला तर महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मिळाला. मनोज जरांगे पाटलांनी का नाही आंदोलन केलं? शेवटी आरक्षण रद्द कधी झालं? महाविकास आघाडीच्या काळामध्ये. म्हणजे देवेंद्रजीने अतिशय शास्त्रोक्त आरक्षण दिलं, ते दोषी, आणि ज्याने घालवलं त्यांना डोक्यावर घेऊन नाचणार आणि त्यांच्या इशाऱ्याने आंदोलन करणार. आणि त्यामुळे एवढं सगळं मराठा समाजासाठी केलेल्या देवेंद्रजींवर दोषारोपण करणं हे कोणाच्या तरी सांगण्यावरून चाललेलं आहे. ते सांगणारही त्यांना लखलाभ होत आणि त्यांना त्यांच्या साठी ह्या सगळ्याचा मार्गदर्शन करणारे त्यांना लखलाभ होत. आमचं म्हणणं आहे की आता समाज जे खरं आहे ते ऐकणार, जे खोटं आहे राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे ते ऐकणार नाही. तुमच्या सहकार्याने तुमच्यावर आरोप सुरू केलेले आहेत. त्याच्यामध्ये ते तर त्यातले एक जण असे म्हणत आहेत की अंतर्वली सराटीमध्ये जी दगडफेक झाली ती आदल्या दिवशी एका साखर कारखान्याच्या म्हणजे राजेश टोपेजींच्या साखर कारखान्याच्या डायरेक्टरच्या घरामध्ये मिटिंगच झाली. आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे त्यांचे सहकारी म्हणून मागणी करणार आहोत की ह्या दगडफेकीची SIT नेमली गेली पाहिजे, चौकशी केली पाहिजे. की आता एक जण आरोप करतोय ना, त्या आरोपाची शहानिशा तर तुम्हाला करायला पाहिजे. आणि त्यामुळे आपल्या पायाखालची वाळू घसरली. हे आज एवढंच मी बोलणार आहे, बाकी केव्हा ना केव्हा ते बोलणार आहे की ह्या 10% आरक्षण जे आता नव्याने माननीय एकनाथजींनी महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांनी दिलं, त्यातून ज्यांच्याकडे कुणबी नोंद नाही आहे अशा सगळ्यांचा फायदा झाला. कुणबी नोंद ज्यांच्याकडे आहे त्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळणार आहे, ते OBC म्हणून आरक्षण मिळणार आहेत. त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांचा विषय काढला, त्याची अधिसूचना निघालेली आहे, त्याची एक प्रक्रिया असते ती चालू आहे. ती अधिसूचना पक्की झाली तर कुणबी नोंद सापडणार ना, कुणबी सर्टिफिकेट मिळेल, त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना फायदा होईल. पण आता कुणबी नोंद नसणाऱ्या मराठा समाजाला 10% आरक्षण देऊन मान्य एकनाथजींनी, मान्य देवेंद्रजींनी, मान्य अजितदादांनी खुश केलं, समाधानी केलं. मग कुणबी नोंद असणाऱ्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळालं, कुणबी नोंद असणाऱ्यांना सर्टिफिकेट मिळाल्यावर कुणबी नोंदीच्या सगळे सोयऱ्यांना मिळणार. म्हणजे मग ह्या सरकारवर नाखुश कोण? म्हणजे जो प्लॅन होता या महाराष्ट्रामध्ये सरकारमध्ये नसतील त्यावेळेला प्रत्येक वेळेला जातीय दंगे घडवणाऱ्यांचा प्लॅन होता, तो प्लॅनच उद्ध्वस्त झाला. कारण मराठा समाज कुणबी नोंदी नसताना खुश, 10% मिळालं. आणि कुणबी नोंदी असताना खुश, मला सर्टिफिकेट मिळणार, माझ्या सगळ्या सोयऱ्यांना सर्टिफिकेट मिळणार.
म्हणजे जो प्लॅन होता की भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध, महायुतीच्या विरुद्ध एक षडयंत्र रचून यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं, तो प्लॅनच उद्ध्वस्त झाला. यातून अस्वस्थ होणारे ब्रेन हे ज्यांना काम दिलं होतं त्यांच्या जर मागे लागले असतील किंवा प्लॅन उद्ध्वस्त झाला आणि त्याच्यातून जर काही आगपाखड होत असली तर ती आम्ही सहन करणार नाही. शेवटी असं आहे की ऐकण्याची पण एक लिमिट असते. आणि त्यामुळे मराठा समाजाचे प्रश्न घेऊन तुम्ही भांडतात, मराठा समाजाच्या आरक्षणाने भांडतात, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. ते आरक्षण मिळण्यासाठी गेले 2 महिने काय काय प्रयत्न माननीय एकनाथजींनी, देवेंद्रजींनी, अजितदादांनी केले आणि आम्ही सगळे त्यांचे सहकारी त्यांच्याबरोबर आहोत. 2.5 कोटीचा सर्वे झाला. सुप्रीम कोर्टाने ज्या कारणाने आरक्षण फेटाळलं त्या सगळ्या कारणांचा अभ्यास करून अहवाल तयार झाला आणि आरक्षण मिळालं आहे. कोर्टात टिकणार आहे, टिकवणार होता मी सगळेजण. त्यामुळे ते मराठा समाजासाठी तुम्ही आंदोलन करताय तर आम्ही तुमच्याबरोबर आहोतच. पण तुम्ही कोणाच्या तरी सांगण्यावरून ज्या देवेंद्रजींनी आजपर्यंत कोणाला जमलं नाही ते करून दाखवलं, त्यांच्यावर आरोप करणार असतील तर सॉरी, आम्ही ते सहन करणार नाही. एक मुद्दा जाता जाता 10% आर्थिक मागासांचं आरक्षण हे या सगळ्या आंदोलनामध्ये आणि सगळ्या ह्याच्यामध्ये आपण घालून बसलेलो आहोत. ज्या 10% आर्थिक मागासांच्या आरक्षणामध्ये 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे आर्थिक मागास त्यांना असणारं 10% आरक्षणावर सुप्रीम कोर्टाने मोहर उठवली होती. ते चॅलेंज होणार नव्हतं, कधीच होणार नाही. ज्या 8.5% मराठा समाजाला मिळत होतं, प्रश्न उपस्थित केला की त्यातले 8.5% मराठी कसे कळलं? साधा कॉमन सेन्स आहे. मिळालेले ॲडमिशन्स, मिळालेल्या नोकऱ्यामध्ये आडनावावरून काढणं, 5-10% इकडे तिकडे, 8.5% 3 वर्ष सलग मिळालं. त्याचा नियमच असा आहे की जातीचं आरक्षण मिळालेल्याला 10% आर्थिक मागासांचं रिझर्वेशन मिळत नाही. आता जातीचं रिझर्वेशन मिळालं, मराठा समाजाला SC BC वेगळं आरक्षण मिळालं. काही जण कुणबी सर्टिफिकेट मिळून कुणबी म्हणून OBCत गेले, त्याला आता 10% मध्ये मिळणार नाही. 8.5% पक्क टिकणारं घालवलं आणि बाकी सगळ्याच्या मागे आपण लागलेलो आहोत. 10% आर्थिक मागासांचं आरक्षण घ्यायला ते चालेल, आम्हाला तुम्ही वेगळं मराठा समाजाचं आरक्षण द्या, दिलं ना एकनाथजींनी, देवेंद्रजींनी, अजितदादांनी दिलं. आता जर तुम्हाला समाज म्हणाला की अरे ते 10% घालवलं की आम्ही काय तुम्ही करून बसलात, त्याची उत्तर तुम्हीच द्या. 10% आणखीन महाराष्ट्र शासनाला आर्थिक मागासांचं आरक्षण देता आलं असतं, ज्यासाठी मागणी करावी होती. जे दिलेलं टिकलं असतं याचं कारण कॉन्स्टिट्यूशन कास्टवरचं रिझर्वेशन मानत नाही, क्लासवरचं मानतं. 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे असं म्हणून 10% केंद्राप्रमाणे महाराष्ट्राचे वेगळे देऊ शकलं असतं, त्याची मागणी करायला पाहिजे होती. मग केंद्राचे 10% आणि राज्याचे 10% 20 झाले असते. 8.5% यातले आणि 8.5% यातले 17% झाले असते. आता आम्ही 10% आरक्षण मिळवलं आहे. मग आम्ही कुणबी होऊन OBCत जाणार, ज्यात 19% ऑलरेडी 382 जाती आहेत. पण त्या 382 जातीमध्ये आम्हाला किती % मिळणार? या सगळ्याचाच मनोज जरांगे पाटलांनी आणि समाजाने विचार करावा. मी अनेक वेळेला असं म्हणत होतो की मनोज जरांगे पाटलांनी त्यांची 10 जणांची एक लिगल टीम पाठवावी. शासनाचे 10 कायदेशीर तज्ज्ञ बसतील आणि त्यातून काय बरोबर, काय चुकीचं, काय खरं, काय खोटं, काय भविष्यामध्ये मराठा समाजाच्या हिताचं आहे, राजकारण ठेवा बाजूला. सामान्य मराठ्याला त्याचं काय पडलेलं नाही. माझ्या पोराला रिझर्वेशन मिळणार की नाही, ॲडमिशन मिळणार की नाही, फीमध्ये सवलत मिळणार की नाही. आता तर माननीय एकनाथजींनी जूनपासून संपूर्ण समाजाच्या 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या मुलींची 100%च फी माफ करून टाकली. मग त्या मुलींना रिझर्वेशनचा मुद्दाच नाही द्यायला ना. तर रिझर्वेशन कशाला हवं असतं की गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळावं, मग त्याच्यामुळे फी निम्मी भरायला मिळावी, फी कमी असेल. आता जास्त असलेली काय फरक पडतो, सरकारच रिम्बर्स करणार आहे. तर मुलींपुरता तर शिक्षणातल्या आरक्षणाचा विषय संपला. उलट आहे, ती गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यापेक्षा एखाद्या आमच्या अतुल भोसलेंच्या कृष्णामध्ये ॲडमिशन घेणार की ते जगातून विद्यार्थी शिकायला येतात का, तर ती फी 100% सरकार भरणार आहे, डीम युनिव्हर्सिटी भरणार आहे. आणि त्यामुळे आपल्याला मिळालेलं आरक्षण हे काय आहे, समाजाच्या हिताचं आहे की अहिताचं आहे,
याचा उलगडा तर आगामी काळातच होणार आहे. जेव्हा हे कळेल ना की 10% आर्थिक मागासांचं आरक्षण गेलं का, तर आपल्याला SC-BC मिळाल्यानंतर वी आर नॉट एलिजिबल, आपण त्याला पात्र नाही आहे. तो कायदा आहे. मला असं वाटतं की ह्या वैचारिक डिबेटमध्ये इच्छा असेल तर जाऊ, पण आज तर मी एवढंच सांगतो की मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी आंदोलन केलं, मान्य, पण त्याला आता राजकारणाचा वास यायला लागलेला आहे. तो त्यांचा त्याला लखलाभ हो, पण देवेंद्रजी ज्यांनी आजपर्यंत कुठल्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या इतक्या सुविधा दिल्या, आरक्षण दिलं, टिकवलं, पुन्हा नव्याने दिलं, त्यांच्यावर असे खालच्या लेवलवर जाऊन आरोप करणं आम्ही सोडा, समाजही सहन करणार. समाजातच तुम्हाला त्याची प्रतिक्रिया दिसेल की हे काय चाललं आहे, कुठल्या लेवलला तुम्ही बोलताय, कोणाबद्दल बोलताय. आणि त्यामुळे आजच्या प्रसंगी एवढीच माझी भावना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.